श्रीराम नमस्कार. आज 26 सप्टेंबर 2021. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 7. मागील 6 भागांमध्ये आपण मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र या पहिल्या 2 चक्रांबाबत सविस्तर किंवा जेवढं मला ज्ञात होतं तेवढी माहिती मी आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जशी जपाची माळ आपण जेव्हा हातात घेतो आणि एखादा नवखा असेल तर त्याला सांगितलं ही तुला जपाची माळ दिलेली आहे तर तू जप उद्यापासून करत जा. तो जपाची माळ घेऊन जातो आणि जेव्हा पहिल्यांदा सुरुवात करतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की कुठल्या मण्यापासून सुरुवात करावी. मण्यापासून म्हणजे मध्ये जो मेरुमणी असतो त्याच्या उजवीकडनं सुरुवात करावी का डावीकडनं करावी, म्हणजे माळ कशी धरावी. आणि ह्याच्यामध्येच तो अडकून राहतो. मग त्या दिवशी तो त्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे कृती करून किंवा ज्यांनी माळ त्याला दिलेली असते त्या व्यक्तीला विचारून त्याप्रमाणे कृती करतो. म्हणजे काय तर गोष्ट ही परत फिरून त्याच जागी येते. आपण प्यायलेलं पाणी असो, खाल्लेलं अन्न असो, हे या ना त्या मार्गे परत आपल्यासमोर कुठल्या ना कुठल्या विविध रूपामध्ये परत सामोरं येतं. वेळ जातो पण सामोरं नक्कीच येतं. स्वाधिष्ठान चक्रामधली 6 दलं बघताना यमबीज हे आपण शेवटच्या भागामध्ये 6व्या भागामध्ये शेवटी पाहत होतो की हृदयातून निघालेली रक्तवाहिनी आणि मनुष्याच्या आधीचं स्वाधिष्ठान चक्र स्थित आहे त्याच्यामध्ये होणारे परिणाम, शरीरामध्ये मोठं आतडं, छोटं आतडं, अंडकोश, स्त्रियांमध्ये गर्भाशय, ह्या सर्वांवरती अपानवायूचा होणारा परिणाम. कारण जसं मागच्या भागात सांगितलं की अपानवायू हा मुख्यत्वे या स्वाधिष्ठान चक्रामध्ये जागृत अवस्थेत असतो आणि त्याचं नियंत्रण आणि अनियंत्रण दोन्ही या चक्रामध्ये चालू असतात. आणि ह्या चक्रावरती, या चक्रांच्या पाकळ्यावरती परत एकदा माहिती पडावी म्हणून सांगतो. वरती 3 पाकळ्या, खाली 3 पाकळ्या. वरून डावीकडची ल पाकळी, बीजाक्षर जोडलं, लम केलं, जिवंत केलं. मधली पाकळी ब पाकळी, बीजाक्षर जोडलं, जिवंत केलं, बम झालं. उजवी पाकळी भ, जिवंत केलं, बीजाक्षर जोडलं, भम झालं. खालची डावीकडची पाकळी र, बीजाक्षरांनी त्याला जीवित चेतनावस्थेमध्ये आणलं, रम झालं. मधली पाकळी य, त्याला बीजाक्षराने जोडलं, यम झालं. आणि उजवीकडची म, त्याला बीजाक्षर जोडलं, चैतन्य अवस्था दिली, मम झालं. भम ज्या अचेतन संस्थेकडनं, अचेतन अवस्थेकडनं येणाऱ्या वाईट शक्ती, येणारे वाईट विचार, ह्याचं नियंत्रण या भ पाकळीमध्ये असतं, या भ बीजामध्ये असतं. जेवढे काही दीर्घ किंवा तांत्रिक मांत्रिक मंत्र आहेत हे या भज्जीतला ब ह्या अक्षराच्या अंमलाखाली येतात. आता ह्या अक्षराचा स्वाधिष्ठान चक्रामध्ये उपयोग काय? अग्नितत्व आहे, जलतत्व आहे, वायुतत्व आहे, आकाशतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे.
या सगळी पाची तत्व म्हणजे प्रत्येक चक्रामध्ये ही तत्व येतातच. पण भम ह्याचा काही उपयोग आहे का? जेव्हा अचेतन अवस्था, आपण आता परत थोडंसं फिरून सुरुवातीकडनं येणार. जन्म झाला, चैतन्याची ज्योत, चैतन्याचा प्रकाश, चैतन्यमय अवस्था, चैतन्य काहीही म्हणा, ती चैतन्यमय ऊर्जा ही टाळूमार्फत शरीरामध्ये प्रवेश केला, ज्याला बरेच जण सहस्त्रार चक्र म्हणतात. वास्तविक चक्रामध्ये येत नाही हेही बोलणं झालं. आणि सरळ येऊन थांबतं कुठं? तर मूलाधार चक्रामध्ये. केव्हा थांबतं? जेव्हा त्या बाळाला उलटं केलं जातं तेव्हा. मागं एकाने प्रश्न केला होता की जर सिझर केलं तर बाळाला उलटं करतात का, किंवा बाळाला प्रत्येक वेळी उलटं हे करायलाच पाहिजे का? तर हो, करायलाच लागतं. डॉक्टर करतातच, कारण त्याच्याशिवाय झडप चालू होत नाही. आता झडप म्हटल्यावर हृदयाची झडप नाही, ही चैतन्यमय अवस्थेची जी झडप आहे ही तेव्हाच उघडली जाते. एखाद्या बाटलीमध्ये तुम्ही अर्धं पाणी भरा आणि ती जेव्हा तुम्ही उलटी कराल तेव्हा काही नाही, खालचं पाणी उलटं होईल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एखादा बुडबुडा आलेला आहे. मग हा बुडबुडा कसला आहे? तर तिथं आतमध्ये फुटतो, पण हा कसला आहे? किंवा काही ठिकाणी बरेच बुडबुडे दिसतात. हा प्रयोग करून बघा घरी. नुसतं अर्धी बाटली भरायची आणि उलटं करायचं, उलटं केल्या केल्या बुडबुडा येईल. ही चैतन्यमय अवस्था आहे. त्या बुडबुड्यामध्ये आकाश निर्माण झालेलं असतं. वायुतत्व वेगळं, आकाश वेगळं. आकाश बाहेर आहे, पण त्या बुडबुड्यात आकाश निर्माण वेगळं झालेलं असतं. तसं आपला मनुष्याच्या देहामध्ये जेव्हा ही चैतन्यमय शक्ती प्रवेश करते तेव्हा पहिल्या भागात जसं सांगितलं की ती मूलाधार चक्रामध्ये येते. मूलाधार चक्रामध्ये त्याचं प्रत्येक पाकळीमध्ये, चारही पाकळ्यांमध्ये वर्गीकरण करून प्रत्येकाला ज्या ज्या पाकळीचं जे कार्य आहे ते कार्य ती स्वतःकडे स्वीकारून पुढं स्वाधिष्ठान चक्राकडे जाते. आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रत्येक दल, जसं मुख्य ऑफिस आहे त्या मुख्य ऑफिसचंच काही फाईली, जसे आपण म्हणतो की मुख्य ऑफिसमध्ये ज्या फाईल आहेत त्या तपासाला दुसऱ्या सेक्शनमध्ये किंवा दुसऱ्या विभागामध्ये जातात, तसं मूलाधार चक्रामध्ये येणारी प्रत्येक माहिती ही स्वाधिष्ठान चक्राकडे जाते. आणि ह्याच्यामधला जो भाग सगळ्यात महत्त्वाचा, जो चेतन आणि अचेतन अवस्था, हे सगळी कामं करतात. अचेतन अवस्था, जे तुम्ही त्याला खायला देणार, जे विचार त्याला देणार, त्याच्यावर ते काम करणार. चेतन अवस्था ही माणसाची मनुष्य थांबवू शकतो, पण अचेतन अवस्था मनुष्य थांबवू शकत नाही. मनुष्य जो विचार करतो, मागील भागात जसं सांगितलं की स्वाधिष्ठान चक्रामधनं निघालेली ऊर्जा सुषुम्ना नाडीमार्फत अगदी मेंदूपर्यंत जाते. मग ही कंपनं ही विचारांमार्फत प्रत्येक चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, हे सगळे भेदत ती वरपर्यंत जाते, आज्ञाचक्र. पण हे भेदत असताना तिला जे आतमध्ये तिने घेतलंय, जे इनपुट मिळालेलं आहे, त्याच्यावरती या स्वाधिष्ठान चक्रामध्ये ह्या प्रत्येक साही दलांमध्ये जो विभाग प्रत्येकाचा ठरवून दिलेला आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण करून त्याचं कार्यामार्फत ते मोकळं केलं जातं. पण ही पाकळी जी आहे ही एखाद्याच्या मनामध्ये निगेटिव्हिटी, आपण म्हणतो की काय हा सारखा निगेटिव्ह विचार करत असतो. म्हणजे काम करायला गेलं तर माझं काम होईल की नाही, एखाद्या सिनेमाला गेलं तर मला तिकीट मिळेल की नाही, भाजी आणायला गेलं तर ती ताजी मिळेल की नाही, मी जे आत्ता खातोय ते मला पचेल की नाही, हे पाणी आहे ह्याच्यात ते दूषित तर नसेल ना. हे सगळे विचार आहेत. हे कोण देतं? तर चेतन अवस्था अचेतन अवस्थेला सांगतं, हे तू
आलेलं आहे. आणि अचेतन अवस्था तसंच उचलून खाली मूलाधार चक्राकडे जातं, मूलाधार चक्रातनं स्वाधिष्ठान चक्राकडे जातं. आणि जेव्हा हे विभागलं जातात, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, शारीरिक दोष ज्याच्यातनं उत्पन्न होणाऱ्या आहेत त्या गोष्टी त्या त्या विभागात, त्या त्या पाकळ्यांमध्ये जेव्हा जातात आणि जेव्हा त्या भमध्ये येतात, ज्या निगेटिव्ह आपण म्हणतो थिंकिंग आहे, ते ह्या सुप्त अवस्थेमधल्या मेंदूमध्ये घर करून राहतात. मग अचेतन अवस्थेचं काम काय आहे? चेतन अवस्था ही बदलू शकते. जसं एक दरवाजा तुम्ही उघडू शकता, पण एकदा दरवाजा उघडून घरात आतमध्ये व्यक्ती आली तर ती घरात कुठेही वावरू शकते. जोपर्यंत तुम्ही दरवाजा उघडत नाही तोपर्यंत व्यक्ती बाहेर असते. तसा जोपर्यंत विचार हा चेतन अवस्थेच्या दरवाज्यावर असतो तोपर्यंत त्याला आत घ्यायचं की नाही हे मनुष्याला बुद्धीमध्ये सांगितलेलं आहे. सुबुद्धी आणि कुबुद्धी, जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ज्ञान विज्ञान योगामध्ये, की सुबुद्धी आणि कुबुद्धी हे परमेश्वरांनी, भगवंतांनी मनुष्याला जन्मताच दिलेलं आहे. की ते अगदी जन्मताच बाळ जे असतं त्याला काही वेळा आई काहीतरी लावतं, ते कडू लागलं तर लगेच ते उलटी करतं. बोलता येत नाही एवढं, पण शरीर ताबडतोब बोलतं. मग तसं चेतन अवस्थेच्या दरवाजा एकदा जेव्हा तुम्ही उभा राहता विचारांनी आणि तो दरवाजा उघडल्यानंतर एकदा आतमध्ये, हे घर म्हणजे कोण आहे तर अचेतन अवस्था. मग या घरामध्ये आल्यानंतर प्रत्येक घर जे अतिशय सुंदर असतं, सगळ्यामध्ये सगळीकडे टापटीप वगैरे यांनी आवराआवरी केलेली असते त्याच्यात, पण कुठंतरी एक घराचा भाग असा असतो की जिथं घाण असते, कुठंतरी असतोच. मग ती पाकळी म्हणजे या स्वाधिष्ठान चक्रामधली भ पाकळी, भम, की ते विचार तिथपर्यंत जातात. आणि मग ते विचार तिथं गेल्यानंतर त्याच्याप्रमाणे जो शरीरामध्ये रस उत्पन्न होतो, अपान वायूमध्ये जो दोष उत्पन्न होतो, तो शरीरामध्ये गॅस उत्पन्न करतो, वायू उत्पन्न करतो. आणि हा वायू फिरतो, आणि हा वायू फिरत असताना हा ही पाकळी, तो वायू वरती, जे पुढचं चक्र आपण घेणार आहे नाभी चक्र, काही जण त्याला मणिपूर चक्र म्हणतात, काही ठिकाणी त्याचा उल्लेख सूर्यचक्र असा केला गेलेला आहे. तर ह्या चक्रामध्ये ही सगळी वाईट कंपनं लक्षात घ्या, ही कंपनं वायुरूपात, अपान वायुरूपामध्ये ह्या नाभीचक्रामध्ये प्रवेश करतात. आणि जसा नाभीचक्रामध्ये प्रवेश करतात तेव्हा पहिली कृती काय होते तर भ पाकळी जेव्हा नाभी चक्रात प्रवेश करते, ह्या नाभी चक्राला असलेल्या 10 पाकळ्या, तो आपल्याला प्रत्येक पाकळीचा तो भाग बघायचा, तो नंतर बघायचा आहे. पण आत्ता या नाभी चक्राच्या किंवा मणिपूर चक्राच्या प्रवेशद्वारावरती उभे आहोत आपण. तर तिथपर्यंत आलं की मी येऊ का आतमध्ये असं त्याच्यामध्ये सांगते. आणि तेव्हा शरीरामध्ये त्याच वेळी मूत्रपिंड जागृत होतं. आणि मूत्रपिंड जागृत झालं की ते यम बीजाला सांगतं, अरे याचं कारण नसताना हा परत आला आणि ह्यानी मला जागृत केलं. आणि हे जागृत झाल्यानंतर माणसाला कुठंतरी पोटामध्ये दुखायला लागतं, पाठीमध्ये थोडंसं दुखायला लागतं. ज्यांना मूत्रपिंडाचा त्रास असतो, जरा लघवीचा त्रास असतो, ज्यांना लघवी अडकते, ह्या लोकांच्या नेहमी पोटामध्ये आणि पाठीमध्ये दुखतं. किंवा ज्यांना मुतखडा आपण म्हणतो, किडनी स्टोन म्हणतो, तो होतो. त्याचं कारण असं की भ या पाकळीकडनं पुढं जाणारा वायू, जो अपान आणि प्राणवायू, हे जिथं वेगवेगळे करायला ज्या द्वारावर उभे राहतात तिथनं तो परत येतो. 10 माणसं पुढं गेली, एखाद्या ट्रिपला जायला निघाली की 10 जणं बरोबर असतात, पण अगदी बरोबर त्या गाडीमध्ये बसायच्या वेळी एखादा म्हणतो मी 1 मिनिटात आलो, आणि तो जाऊन टॉयलेटला जाऊन येतो किंवा काहीतरी त्याचं विसरलेलं असतं, म्हणजे तिथं जाऊन तो परत येतो. तसं हा वायू जेव्हा भ पाकळीकडनं ह्या मणिपूर चक्रामध्ये, नाभी चक्रामध्ये सरकतो तेव्हा तो परत येतो. आणि तो जेव्हा परत येतो तेव्हा मूत्रपिंडावरती
त्याचा ताण उत्पन्न होतो. मग ताण उत्पन्न झाला की काय होणार आहे? उलटं जर आलं गोष्ट आणि त्याचा ताण उत्पन्न जर झाला तर ह्याच्यामुळे तुमचं मूलाधार चक्र डोलयमय व्हायला लागतं. आणि ते डोलयमय जर झालं तर जेव्हा मलमूत्र बाहेर टाकायची जी प्रक्रिया असते, ज्याची नियंत्रण ह्या मणिपूर चक्राकडे आहे, नाभी चक्राकडे आहे, ते नियंत्रण गमावून बसतं. आणि मग ते परत आल्या आल्या ताबडतोब त्या माणसाला संडासला किंवा टॉयलेटला जायला लागतं. हे सांगताना याचं सांगायचं कारण आणि याचं हळू याचं कारण असं आहे की अचेतन संस्था ही काय करते. आज मला स्वतःला थोडासा प्रॉब्लेम आहे, थोडासा नाही जास्त म्हणलात तरी चालेल. आम्ही दर महिना शेगावला जातो, गाडीत बसलं की मला टॉयलेटला लागते. हा जो दोष आहे हा या स्वाधिष्ठान चक्राचा दोष आहे, नियंत्रण नाही. पण काही काही जणांचं स्वतःच्या मूत्रपिंडावरती आणि गुदावरती नियंत्रण असतं. जरी त्याची रोध निर्माण झाला किंवा मोकळा होईची वेळ जरी झालं तरी ते मानसिकरित्या ते थांबवू शकतात. याचा अर्थ असा की नाभी चक्र ते स्वाधिष्ठान चक्र याच्यामध्ये निर्माण होणारा वायू हा उत्तमरित्या काम करत आहे. त्याचे ज्ञानतंतू उत्तमरित्या काम करत आहेत. जेव्हा मनुष्य जसजसा वयाने मोठा होत जातो आणि जसा वय वाढायला लागतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही जण म्हणतो याला विस्मरण झालं, काही जण म्हणतात ह्यांनी कपड्यांमध्येच, पॅन्टमध्ये, साडीमध्येच लघवी केली किंवा संडास केला. त्यांचा हल्ली कंट्रोल राहत नाही. एक झालं तरी त्यांच्या लक्षात येत नाही. कृती घडते आणि ही घडणं जर आपल्या आयुष्यात अपेक्षित नसेल तर हे बीज भम बीजाकडनं परत यम बीजाकडं डोळ्यासमोर आकृती, मी मुद्दामून हळू सांगतोय, आकृती डोळ्यासमोर आणा. भम बीजाकडनं यम बीजाकडं अपान वायू आणि प्राणवायू जिथं वेगळे होतात तिथनं तो वायू परत येतो. ते ज्ञानतंतू परत येतात उलटे आणि स्वाधिष्ठान चक्राचं कार्य बिघडवतात. आणि हे बिघडलं, हे जेव्हा बिघडतं तेव्हा मूलाधार चक्रामधलं वम बीज हे मेंदूला सांगतं इथं पूर्ण गडबड आहे, तुला पाहिजे ते तू कर, मी याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि याच्यावर नियंत्रण न ठेवता येणं हे जेव्हा वम बीज जेव्हा यम बीजाला सांगतं तेव्हा मनुष्याला स्वतःच्या मेंदूवरचा ताबा निघून गेलेला असतो. त्याला कळत नाही आपण काय करतोय, कृती काय करतोय हेच कळत नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आता तुम्ही ह्यापुढे झाल्यानंतर ऑब्झर्वेशन करा, अशा माणसांच्या तोंडामध्ये लाळ जास्त जमा होते. कायम तोंडातनं लाळ गळत असते. मग त्या घरातला कोणतरी व्यक्ती येऊन ते फडक्याने पुसतो किंवा त्याला त्याच्यात शेवटपर्यंत कळत नाही यांच्या तोंडातनं लाळ का गळतीये. पण गंमत अशी आहे, वेदांमध्ये सुद्धा हे वेदांमध्ये याचा उल्लेख दिला आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि शिशुपाल हा जेव्हा शिशुपालाचा जेव्हा वध होतो त्याच्या आधी ही अवस्था जी आत्ता आहे ही अवस्था शिशुपालाची झालेली असते. आणि मग भगवंतांना तेव्हा प्रश्न पडतो की एखाद्याला मोकळं करायचं तर ह्याचे भोग अजून संपलेले नाही आहेत, त्याला मोकळे करा. अपराध तर झाले पण भोगाचं काय? अपराध एक वेळ भगवंत ईश्वर माफ करू शकेल, पण कर्माचं काय?
कर्माला तो फळ देऊनच शांत राहायला लागणार आहे. तर ही लाळ जी उत्पन्न होते, तर ही लाळ याच्यासाठी, ज्या व्यक्तीच्या तोंडामध्ये लाळ जास्त उत्पन्न होते आणि कमी उत्पन्न होते, दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे तोंड कायम कोरडं पडणं, तोंड जर माणसाचं कोरडं पडत असेल तर तुमच्या शरीरामधल्या जेव्हा मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्राच्या मध्ये असलेलं पॅनक्रियाज म्हणतात, त्याचं कार्य नीट चालत नाही. जो रस उत्पन्न व्हायला पाहिजे तो होत नाही. शरीरामध्ये इन्शुलिन ज्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याचं ते लगेच मेंदूला सांगतं हे बिघडलं आहे. आणि मेंदूकडं ह्याचं सोल्युशन नसतं, ह्याचा उपाय त्याला माहीत नसतो. त्यामुळं ते काय करतं, बंद करून टाकतं. बीजच बंद करतं. मागच्या वेळी सांगितलं, ला पाठीमागं जर काही बीज हे शब्द लावलात तर त्याला गती प्राप्त होते, अन्यथा ते मोकळं होतं. नुसतं म्हटलं तर ओठ उघडतात आणि अहम म्हटलं, रम म्हटलं, कम म्हटलं तर मध्ये तोंड ओठ बंद होतात. आणि ही कृती जेव्हा होते, मेंदू जेव्हा सांगतो की मला ह्याच्यामध्ये सांभाळणं जरा थोडंसं कठीण वाटत आहे, तेव्हा हे बीज जागृत होतं आणि ते ह्या वायूची जागावरती हे नियंत्रण करायचा प्रयत्न करतं. आणि ते प्रयत्न करताना ते त्या शरीराचा असलेला अग्नी हे तपासतं. म्हणून काही जणांना तोंडाला कोरड पडते. मग तोंडाला कोरड पडली की मग आपण म्हणतो की ती काही कशाने तोंडाला कोरड पडते कळत नाही. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग डॉक्टर सांगतात तुम्ही अमुक टेस्ट करून घ्या, ते घ्या, तुमच्या घरात कोणाला डायबिटीस आहे का, काही आहे का ते एकदा चेक करून घ्या. पण ज्या माणसांच्या तोंडाला कोरड पडते त्यांचा मेंदूवरचा ताबा शक्यतो जात नाही. त्याचं कारण असं, बीज हे बीजाशी संयोग करून, नीट ऐका, बीज बीजाशी संयोग करून मेंदूला चकवतं. म्हणजे जे सिस्टम कंट्रोल आहे आपल्या देहाची त्यालाच ते चकवतं आणि जे जलतत्व उत्पन्न झालेलं असतं ते जलतत्व पूर्ण नष्ट करतं, तो भाग पूर्ण कोरडा करतं. आणि ते कोरडा जर झालं तरी ते मेंदूला कळत नाही. म्हणजे त्या माणसाला त्यांना कोरडेपणा जरी आला तरी त्यांना चक्कर येत नाही. पण आता जिथे त्याला चक्कर आली नाही, पण जो उत्पन्न झालेली कंपनं जाणार कुठं? आणि मग ती जातात त्याच्या मूत्राशयामध्ये, किडनीवरती फरक पडतो. शरीरातलं आपण जेव्हा रक्त तपासतो, क्रिएटिनाईन तपासलं जातं, त्या क्रिएटिनाईनमध्ये तपासलं जातं. ज्यांचं क्रिएटिनाईन जास्त असतं, किडनीचे विकार असतात, त्यांच्या तोंडाला कायम कोरड पडत असते आणि श्वास लागत असतो, कारण जलतत्व कमी असतं. पण ज्यांच्या तोंडातनं कायम लाळ गळत असते, परत माणूस एखादा डोळ्यासमोर आणा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी व्यक्ती कुठं ना कुठं तरी पाहिलेलीच असते की मनुष्याला कळत नाहीये, लघवी संडासावरती नियंत्रण नाहीये. ते जरी असलं, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये माणूस व्यवस्थित असतो, पण तिथंच नियंत्रण नसतं. लाळ त्या माणसामध्ये तेव्हा तपासली पाहिजे की तोंडात लाळ किती उत्पन्न होते, त्याचे ओठ किंवा इथपर्यंत लाळ गळते का. आणि ती जर गळत असेल तर याचा अर्थ असा झाला की शरीरामध्ये अपान वायू बिघडलेला आहे आणि स्वादिष्टान चक्र ते नाभी चक्र ह्याच्यामधला जो मार्ग आहे, जे ज्ञानतंतू आहेत, हे काम करणं बंद झालेलं आहे. आणि हे बंद झाल्यामुळे एक दरवाजाच बंद झालेला आहे. जो अधिकारी सांगणारा आहे तोच तिथं त्यांनी दरवाजा बंद केल्यामुळे स्वादिष्ठान चक्रावरचं रमबीज, यमबीज हे गुदद्वारावरती जे नियंत्रण असतं ते घालवून बसतात. मूत्राशयावर असलेलं नियंत्रण घालवून बसतात. म्हणून स्वादिष्ठान चक्र हे एक अतिशय हे
का लक्षात ठेवायचं आहे की आपण रोज, आणि याचा संबंध मुख्यत्वे आपल्या अचेतन संस्थेचीच फक्त आहे. मनुष्याला म्हातारपणी आजार होतात असं आपण म्हणतो, पण वास्तविकदृष्ट्या अतिविचार करून किंवा अति प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण जेव्हा विचारांमध्ये होते, तेव्हा अचेतन संस्था, अचेतन अवस्था हे स्वाधिष्ठान चक्रावरचं नियंत्रण घालवून टाकतं. चेतन संस्था नियंत्रित करू शकतं. विचारांनी आपण अचेतनला सांगू शकतो, पण अचेतनला जसं सांगितलं अगोदर, त्याला चांगलं काय आणि वाईट काय त्याला माहीत नाही. माझ्याकडं आलेलं आहे ते काम मला पार पाडायचं एवढंच त्याला माहिती असतं. आणि इथं अचेतन संस्थेला कळतं की काहीतरी मला करायला पाहिजे आणि हे स्वाधिष्ठान चक्र नीट जागेवर आणलं पाहिजे. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतात किंवा काय जे काय औषध देतात. मग त्यांनी नंतर असं कळतं की थोडासा बदल पडला आहे. मग ते करतात काय, तर ती औषधं, आता ह्याच्यात जे कोणी डॉक्टर जर ऐकणारा असतील तर ते पाहतील की जी औषधं दिली जातात ती मनुष्याच्या विचारांवरती त्याची अचेतन संस्था बदलण्याचं काम करतात. शरीरावरती काम करतच नाही. आपण घेतलेलं कुठलंही औषध, आपण डोकं दुखतं आपण गोळी घेतो, आपल्याला वाटतं ती गोळी डोकं दुखायची आहे, थांबायची आहे. पोट दुखलं तर आपण पोट दुखाचं औषध घेतो, आपल्याला वाटतं की पोटदुखी थांबायचं औषध घेतो आहे. पण मुळात जी गोष्ट तुम्ही घेता ती एकदा घेतल्यानंतर जेव्हा त्या अचेतन संस्थेला कळतं की अमुक अमुक गोष्ट आलेली आहे आणि याच्यासाठी आहे, तर तेव्हा ते काम करतं. एखादच वेळे एक मला याच्यात आत्ता आठवलं की डॉक्टरांकडं एक ताई यायच्या, तर त्यांचं डोकं दुखायचं. डॉक्टरांच्या जुन्या पेशंट होत्या बहुतेक, कारण एकंदरीत वागण्यावरनं वाटत होतं. आणि त्या आल्या की त्यांचं उजवं डोकं दुखायचं. आणि त्यांना डॉक्टर काय करायचे की काय कशातनं तरी काढून एक एवढी पावडर द्यायची आणि त्यांना सांगायचे खा आणि तिथं बसा. आणि ते बसलं की त्या बाईंचं डोकं थांबायचं. आणि मग त्या आज सांगायला यायच्या, नमस्कार करायच्या डॉक्टरांना, श्रीराम थांबलं, येऊ का आता, या म्हणायचे डॉक्टर. त्या जायच्या. तेव्हा मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले नाहीत, नंतर झाले, उत्तरही मिळालं. वास्तविक त्यांचं जे डोकं दुखत होतं हे विचारांमुळे दुखत होतं की हे माझं डोकं दुखतं आहे. हे मनामध्ये अचेतन संस्थेमध्ये त्यांनी गोंधळून ठेवलं होतं की अमुक वेळ झाली की माझं डोकं दुखतं. आणि त्यावेळी आलं की सुंठा असो किंवा काही असो, डॉक्टर एवढंच काहीतरी घेऊन त्यांना द्यायचे आणि त्यांना वाटायचं की हे औषध आहे. आणि मग एकदा त्यांच्या इथंच बोलत असताना बीतच का होईना त्यांना विचारलं की ते कारण डॉक्टर जिथं बसायचं त्याच्या बाजूला मी उभं राहायचो, त्यामुळं कुठल्या साधारण बरण्यासमोर ठेवलेलं असायचं ते कळायचं. ते प्रत्येक वेळी एकाच बरणीतलं देतील असं नाही असायचं की यांना काय होत आहे. तर तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये ह्या अचेतन संस्थेचं कार्य सांगितलं होतं की साधी तुम्ही औषधाची गोळी नाही, तुम्ही खाऊची गोळी जरी घेतली, एखाद्या माणसाला जर डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल आणि त्याला सांगितलं ही गोळी तू घे, आणि ती जर त्यांनी गोळी घेतली की ही पोटदुखी थांबाची गोळी आहे, तर त्या माणसाची अचेतन संस्था अचेतन संस्थेने सांगितलं पोटदुखा थांबायची गोळी मिळालेली आहे, आता पोट थांबणार आहे, की लगेच अचेतन संस्था हेच कंपनं पुढं पास करतं आणि मूलाधार चक्रामध्ये जाऊन सांगतं की सगळं अलबेल होणार आहे, औषध आलेलं आहे आणि ती तो माणूस गोळी खातो आणि त्याला बरं वाटतं. आज याच्यावरती जगामध्ये संशोधन चालू आहे. याच्यावरती कित्येक पुस्तकं आहेत. मेंदूंवरती, मेंदू हा आजार अचेतन संस्थेनी कसा बरा होतो ह्याच्यावर अभ्यास चालू आहे. जर्मन लोकांचा जास्त चालू आहे. आपल्या
अध्यात्मामधला, आपल्या योगशास्त्रातला, आपल्या मंत्रशास्त्रातला प्रत्येक मंत्र याच्यावर काम करत असतो. फक्त आपल्याला तो मंत्र माहीत नाही म्हणून तो काम करत नाही. मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये भ पाकळी जेव्हा पुढं जायला निघते, प्रवासाला पुढं निघते आणि जेव्हा नाभी चक्राच्या दरवाजापाशी येते आणि जेव्हा त्याला परत जायला लागतं, तेव्हा हे सगळे प्रकार घडतात आणि मनुष्य स्वतःच्या शरीराचा अर्धा भाग, ज्याला आपण अर्धा पॅरलाइज झाला म्हणतो, या परिस्थितीमध्ये येऊन राहतो. का पॅरलाइज शरीर होतं? कारण नाभीचक्रच बिघडतं. म्हणतात नाभीचक्र बिघडलं. का बिघडलं? घरातले लाईट गेले. घरातले लाईट गेले म्हणजे काय झालं? मग घरात कुठं आहे? आपण असं म्हणतो घरातले लाईट गेले लगेच जातो का खाली मीटरपाशी की मीटरपाशी काय झालं आहे? आपण आधी चौकशी करतो, शेजारी आहेत का लाईट, मग इकडंच गेले की मग 1-2-5 मिनटं थांबतो, परत येतील का, काय होतील का. आजूबाजूचा परिसर आपल्याला जिथनं आपण आहे तिथनं बघत असतो की कुठं लाईट आहेत का, ते सगळ्यांचेच गेलेत म्हणजे येतील. आणि मग शेवटी कळतं की नाही, मीटरपाशीच काहीतरी दोष आहे. ही कृती नाभीचक्रापर्यंत पोचत नाही आणि नाभीचक्र, मणिपूर चक्र जे आपण पुढं पाहणार आहोत आत्ता, हे शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं मोठं असलेलं चक्र आहे. मोठं असलेलं कशा म्हणजे की आकाराने का? तर नुसतं आकाराने त्याच्यामध्ये असून चालत नाही. तर त्याची जे गुण आहेत, त्याचा जो अग्नी आहे, मगाशी मी जसं सांगितलं की याला काही जण नाभीचक्र म्हणतात, काही जण मणिपूर चक्र म्हणतात आणि काही वेदांमध्ये त्याचा योग्य उल्लेख केलेला आहे, ह्याला सूर्यचक्र म्हणतात. कारण ह्या एका चक्रामुळं आपलं शरीराचं पूर्ण गणित ह्या फक्त चक्रावरती अवलंबून आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं चक्र, जर चक्र सगळीच महत्त्वाची आहेत पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं की हे बिघडलं तर सगळं संपलं. म्हणून जेव्हा आणि ह्याचं कार्य कुठं परत बघा, मगाशी एक आपण सांगितलं की तोंडातला मग लाळ तयार करतो आणि लाळ कोरडी म्हणजे तोंड कोरडं पण करतो, जसं मेंदूला चकवून. मग जेव्हा पोट बिघडतं, स्वाधिष्ठान चक्र झालं म्हणजे तो वायू आता गेला नाही, आपण परत थोडंसं परत मागं येऊ की भ निघाला, नको त्या गोष्टी, नको त्या सवयी पुढं न्यायची सवय असलेली ही भ पाकळी म्हणजे थोडक्यात निगेटिव्हिटी ही पुढं नाभी चक्राकडे जेव्हा घेऊन जाते तेव्हा तो तिथं थांबवलं जातं. कारण का? अपानवायू जो स्वाधिष्ठान चक्राचा मुख्य वायू आहे तो आणि प्राणवायू जिथं वेगवेगळे होतात कार्यासाठी, तिथं बरोबर ही निगेटिव्हिटी येऊन थांबते. म्हणजे जे विचार असतात, ती ज्ञानतंतू असतात, तिथं जाऊन थांबतात. ज्ञानतंतू म्हणजे काय? चांगले विचार आणि वाईट विचार ह्याचं जे तंतू असतं तिथं जाऊन थांबतात आणि ते परत जेव्हा येतात तेव्हा मग पोटावरती परिणाम होतो. मग पोट बिघडणं, पोट फुगणं, नळ फुगणं, लूज मोशन होणं किंवा संडासला न होणं, खडा होणं. मग ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतात पोट दाखवतात आणि नंतर म्हणतात जीभ बघू आणि मग जीभ बघतात. जिभेत काय असतं? जिभेमध्ये काय की पांढरी आहे का? आपण म्हणतो ठीक आहे, आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आपण बहुतेक याच्यात की जीभ पांढरी असेल तर ते पोट साफ नाही, असं जुन्या काही डॉक्टरांचं ठाम मत आहे. आणि हे शरीराचं गणित आहे मुख्यत्वे, हे चक्रांचं गणित आहे की त्याच्या खुणा तुम्हाला आतमध्ये बघायला लागत नाहीत, शरीराच्या बाह्य भागामध्येच तुम्हाला कळतात. त्या तोंडावर आलेली सूज की लगेच कळतं की आपल्या यकृतामध्ये काहीतरी गडबड आहे, मूत्राशयामध्ये दाब निर्माण झालेला आहे, आपल्या किडन्या व्यवस्थित कार्यान्वित होत नाही आहेत म्हणून शरीरामध्ये पाणी जास्त तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं शरीरावरती कुठंतरी सूज येते, ते चक्र बिघडल्यामुळे. मग ह्या गोष्टी आपल्याला सुधरवून पुढं जायचं आहे. मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये जेव्हा या गोष्टी घडतात आणि मग जेव्हा त्यात डॉक्टर म्हणतात तुमची जीभ बघू, जीभ बघ आपण असं त्याच्यामध्ये दाखवतो, ते काय बघतात? तो रंग बघतात आणि मग सांगतात तुमचं पोट साफ दिसत नाही आहे, तुम्ही अमुक घ्या म्हणजे रात्री तुमचं उद्या पोट साफ होऊन जाईल, मग बरे व्हा.
किंवा मग काहीतरी पोटाचं औषध देतात. पण इथं बघतात ते बघितलं जातं म. हा म जो असतो तो हा इथं कार्यान्वित करत असतो आपल्या तोंडामध्ये निर्माण होणारी लाळ, ही आपल्या जिभेवरती असलेला रंग हा कायम बदलत असते. वम बीज, यम बीज आणि मम बीज ही तिन्ही बीज. वम बीज मूलाधार चक्राकडनं येतं. मी मूलाधार चक्राचा गटप्रमुख आहे, मी तुझ्याकडं आलेलो आहे. यम बीज स्वाधिष्ठान चक्राकडनं येतो, ह्या कार्याचा मी प्रमुख आहे. आणि मम बीज जो यम बीजच्या बरोबर असतो. मला माहिती आहे मी येतो तुझ्याबरोबर, ह्याला कसा फसवा जाते मला माहिती आहे. आणि ते दोघं बरोबर जातात. कुठं जातात? मेंदूच्या विचारांपर्यंत. म्हणजेच कुठपर्यंत येतात? तर अचेतन अवस्थेपर्यंत. पण अचेतन अवस्थेचं कार्य असतं की मला काही नाही, माझं काम आहे, जे आहे ते फक्त करत राहायचं, तुम्ही काही विचार करा. पण मेंदूतनं जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा सिग्नलच मिळाला नाही, इनपुटच मिळाला नाही, तर अचेतन. मेंदू म्हणजे कुठनं तुमची चेतन अवस्था परत आली. कारण पहिलं बघाचं काम, विचारांचं काम जे आहे हा मेंदू करत असतो. विचार कुठलाही असो, काम ते करत असतं. म्हणून का एवढी बातमी ऐकली आणि तोंडाला कोरडच पडली. मग ती चांगली असली, अति चांगली असेल तरी तोंडाला कोरड पडते, नसती तरी तोंडाला कोरड पडते. मग कोरड पडते म्हणजे काय? तर तुमचं स्वाधिष्ठान चक्र बिघडतं. आणि ते का बिघडतं? तर ते नाभी चक्रामध्ये अपानवायू आणि प्राणवायू याचं वर्गीकरण करताना कुठंतरी चुकतं आणि तो भ हा परत येतो. ह्याच्यामुळे हे चुकतं. आता इथं मेंदूचं काम काय असतं ते सांगतो. जसा मनुष्य, परत डोळ्यासमोर मनुष्य आणा की अंथरुणाला खिळून आहे, व्यवस्थित आहे, काही त्रास नाही, फक्त आपल्या मूत्र आणि गुद ह्या दोन गोष्टींवर जसा नियंत्रण नाही, काय बोलतोय हे कळत नाही. बघा, वायू, अपान वायूचं काम कसं असतं, जसं वय वाढत जात जसं ऐकण्याची ताकद कमी होत जाते, दृष्टी कमी होत जाते. काय माणूस बोलतोय असा प्रकारे तोंड हलत असतं. का हलत असतं? तर वायू. कारण एखाद्या ठिकाणी जसं पाणी एका ठिकाणी तुम्ही अडवता, तर जलतत्व जसं एका ठिकाणी अडवलं जातं की ते लगेच दुसरीकडे मार्ग शोधतं. ते थांबत नाही त्या जागी, ते लगेच दुसरीकडे मार्ग शोधतं. तसं हा वायू, अपान वायू हा वर 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 सरकत जायला लागतो. आणि मग होतं कसं की स्वाधिष्ठान चक्राच्या वरती नाभीचक्र आहे. पण गंमत अशी होते की आपण इथं हृदयातनं एक मुख्य रक्तवाहिनी स्वाधिष्ठान चक्रामध्ये उतरलेली असते. त्यातनं तो वायू बरोबर मार्ग काढतो की इकडनं वर जाऊ आपण. आणि मग इकडनं वर आला की माणसं म्हणतात की नाही, पोट जड झालं आहे, माझ्या छातीत दुखतं आहे. आणि छातीत दुखतं म्हटल्यावरती पाठीत हे दुखलंच पाहिजे. कारण पाठ ही अँटिनासारखं काम करत असते, हिटिंग पॅडसारखं काम करत असते. आपल्या देहाचं एक हिटसिंग म्हणून पाठीचा उपयोग केला जातो. हिटसिंग कुठल्याही गोष्टीमध्ये वापरो, कधी नजरेस पडत नाही, आत असतं ते. पण पाठ आपल्याकडं जन्मतात असून आपल्याला दिसत नाही. हिटसिंग बरोबर आहे, पण आपल्याला ते दिसत नाही. ज्ञानेश्वरांनी पाठीवरती मांडे भाजले, पोटावर भाजले का? नाही. बसले कसे? असे अशा याच्यात बसले. ते झोपले का की भाज म्हणून? नाही. मग कृती काय केली होती? हात कसे टेकले होते? दोन्ही एक डोळ्यासमोर आणा. बोटं टेकली होती, दोन्ही हात टेकले होते, दोन्ही हाताचे तळवे टेकले होते. म्हणजे स्वतःचं शरीर ग्राउंड केलं होतं. म्हणजे पृथ्वी तत्व त्यांनी पूर्ण जागृत केलं. आणि जेव्हा पृथ्वी तत्व जागृत होतं तेव्हा तुमच्या शरीरातला अग्न्या भडकला जातो. आणि तो त्यांनी पाठीमधला अग्नी भडकवला. आणि मग त्या रुक्मिणींनी त्याच्यावरती
मांडे भाजले, हे आपण फक्त ऐकतो. पण त्याच्या पाठीमागं विज्ञान काय आहे, ह्या चक्रांचं विज्ञान काय आहे? मग कुठं आहे नाभी आणि स्वादिष्ठान चक्राच्या पाठीमागं बरोबर पाठीचा जो भाग येतो त्या भागा ठिकाणी ही उष्णता निर्माण होते. आणि त्याचा तो येतो कुठनं, नियंत्रण कुठनं, तर हृदयातनं आलेली मोठी रक्तवाहिनी जी परस्पर स्वादिष्ठान चक्रात उतरलेली असते तिथनं हा वायू उलटा प्रवेश करतो. म्हणजे हृदाभिसरणाची क्रिया जी असते ती तो बिघडवतो. विषय थोडासा नाही जास्त क्लिष्ट आहे, समजून घेणं खूप गरजेचं आहे. चुकीचे वाईट असे विचार जेव्हा या पाकळीमध्ये येतात आणि आलेल्या प्रत्येक विचार स्वादिष्ठान चक्रातनं जसंच्या तसे ज्ञानतंतून मार्गे पुढे मणिपूर चक्रामध्ये जायला लागतात, तेव्हा अपानवायू आणि प्राणवायू हे दोघं एकमेकांशी जेव्हा जोडले जातात आणि जे त्यांचं वर्गीकरण करायची वेळ येते तेव्हा त्यातला एक उलटा येतो आणि परत स्वादिष्ठान चक्रात प्रवेश करतो. पण एकदा खालचा दरवाजा मूलाधार चक्रांनी बंद केलेला आहे. जर तुला यायचं असेल तर परत बाहेर जा, म्हणजे अनियंत्रण झालं आणि तुमचा जो अपानवायू आहे हा शरीरामध्ये, पोटामध्ये, तुमच्या जठरामध्ये, तुमच्या गुदद्वारामध्ये, तुमच्या मूत्राशयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, कारण ती रक्तवाहिनी तिथं आलेली आहे, हा सगळीकडं विरुद्ध दिशेने व्हायला लागतो. आणि मग हे जेव्हा विरुद्ध दिशेने व्हायला लागतं तेव्हा या सगळ्यांचा कंट्रोल असणारं जे चक्र आहे ते म्हणजे हे नाभी चक्र, मणिपूर चक्र, त्याच्याकडं सिग्नल काही जात नाही, तसा दरवाजा उघडलाच नाही, तर त्याचा तो ताबा घेऊ शकत नाही ह्या अवस्थेचा, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये काही वेळा छातीत दुखणं किंवा हार्ट अटॅक म्हणतात. की विरुद्ध गेला. एखादी गोष्ट, आपण पाण्याचा घोट पितो, सरळ जायला पाहिजे की नाही, पण काही वेळा वायू निर्माण होतो आणि आपल्या गळ्यामध्ये पाणी अडकतं आणि जेव्हा पाणी अडकतं तेव्हा एकदम छातीमध्ये रोध निर्माण होतो की आता काय होतं आहे. मग हे काय अवस्था आहे? हीच अवस्था, हीच स्थिती जशी खाली पोटात स्वादिष्ठान चक्र ते नाभी चक्रामध्ये उत्पन्न होते, तीच आपल्या मुख ते गळ्यापर्यंतच्या ठिकाणी एवढ्याच भागामध्ये तयार होतं. आणि तो प्रतिरोध हा अपानवायू येऊन थांबलेला असतो. तुम्ही जलतत्व जेव्हा टाकतो तेव्हा तो वर फेकतो. पाण्याचा फुगा बघा, रंगपंचमीचा पाण्याचा फुगा अर्धा भरा आणि अर्ध हवा भरा आणि असं फेकून जरी मारलात ना तरी तो फुगा फुटत नाही, पण लागतो मात्र जबरदस्त. का लागतो? हीच कृती इथं घडते, अवरोध होतो. कोण कोण पुढं जाणार याच्यामध्ये? मी पुढं जात नाही आणि तूही पुढं जाऊ नको, राहत असंच, असं वायू पण म्हणतो आणि जल पण म्हणतं. याच्यामुळे तो फुगा फुटत नाही, आकाश मोकळं होत नाही. फुगा फुटत नाही म्हणजे कसं? आकाश मोकळं होत नाही. समोर आणा घटना. पाण्याचा फुगा, अर्ध पाणी जलतत्व आहे, अर्ध आहे मोकळा आहे वायुतत्व आहे. पण जलाने जागा घ्यावी का वायूने जागा घ्यावी, ह्या दोघांच्या भांडणामध्ये दोघंही म्हणतात तुला काय करायचं ते कर, मी बाहेरच पडणार नाही, आणि तो फुगा फुटत नाही. म्हणजेच काय? तर आकाश मोकळं होत नाही. मग जेव्हा आपण पाणी पितो आणि जेव्हा मग ते आपण 1 मिनटं थांबतो आणि तेव्हा असं वाटतं की आपलं पाणी आता जरा जागा मोकळी झाली आहे आणि ते जेव्हा गेलं तेव्हा मग ते आकाश मोकळं होतं. पण हा संबंध कुठं? हा संबंध आपल्या स्वादिष्ठान चक्राशी. हृदयविकाराचा झटका आला, काय झालं? पाठीत दुखायला लागलं, खांद्याला दुखायला लागलं, डावाच दुखतो. बऱ्याच जणांना असं की डाव्या खांद्यात दुखतो का? तर त्याचं कारण असं आहे, कारण तिथनं येणारी रक्तवाहिनी परस्पर स्वादिष्ठान चक्रात असते, ती येतेच तिथनं, त्याच्यामुळं हा डावीकडं दुखतं. आणि मग त्याच्यात गॅस वाढतो. मग आपण म्हणतो की छातीवर प्रेशर येतं आहे, हृदयावर अस्वस्थता व्हायला लागते, अनियंत्रण व्हायला लागतं. याचा अर्थ स्वादिष्ठान चक्र ते मणिपूर चक्र ह्याच्यामधल्या अवस्था, याच्यामधल्या चुकीचे विचार, वाईट विचार
निगेटिव्ह विचार हे पूर्णपणे पॉझिटिव्ह विचारांची सकारात्मक ऊर्जाला संपवून तिथं आपलं स्थान उत्पन्न करतात, ज्याला आपण हृदयविकाराचा झटका म्हणतो. आणि मग एखाद्याच वेळा हार्ट फेल होतो. मग हार्ट फेल झाल्यानंतर काय बघा, परत क्रम नीट बघा, विचार करा. हार्ट फेल झाला एखाद्याचा किंवा नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर डॉक्टर म्हणतात नाही, किडनी प्रेशर सगळीकडची वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, किडनीवरती परिणाम झाला, किडनीचं ऑर्गन कदाचित फेल होऊ शकतो, BP वाढल्यामुळं किडन्या फेल झाल्या, त्याचा मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, तोंड अशाप्रमाणे येऊन तुमच्या शरीरावरचा ताबा जाऊ शकतो. ही सर्व बीज, वम बीज मूलाधार चक्र, यम बीज स्वादिष्ठान चक्र, मम बीज स्वादिष्ठान चक्र, बम बीज स्वादिष्ठान चक्र आणि ध बीज हे नाभीचक्रात असतं, की ज्याची ही पाईपलाईन जोडलेली आहे. तर त्या जाण्यापासनं हे दोन वायू मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये या शरीराचं वाटोळं लावतात. म्हणून स्वादिष्ठान चक्रावरती, उत्पत्ती चक्रावरती ब्रह्माचं जे स्थान आहे त्या चक्रावरती अंमल मिळवण्यासाठी त्या चक्राला नियंत्रित किंवा योग्य कार्यान्वित ठेवणं हे गरजेचं असतं. आणि हे कधी होऊ शकतं? तुम्ही म्हणाल मग कुठला तरी आसन करतो, मग कुठला तरी मी क्रिया करतो तर त्यांनी होईल, तर त्यांनी होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला क्रिया करायला लागते अचेतन अवस्थेशी. मनुष्य झोपतो, शरीर झोपतं. शरीर झोपतं म्हणजे काय करतं? आपण एका जागेत पडून राहतो. शरीर झोपतं, शरीर एका जागी स्थिर राहतं. पण हृदय थांबतं का? मेंदू थांबतो का? विचार थांबतात का? मग हे कोणाच्या अंमलाखाली येतात? तर अचेतन संस्थेच्या खाली. अचेतन संस्था काम रात्रंदिवस करत असतं. जेव्हा श्वास चालू असतो तेव्हापासनं जे मृत्यू झाला त्याच्यानंतर सुद्धा मागच्या वेळी सांगितलं की या स्वादिष्ठान चक्रामध्ये असलेला धनंजय वायू मृत्यूनंतर सुद्धा त्याच्यामध्ये चैतन्य ठेवलेलं असतं. सगळ्यात शेवटी मोकळा होणारा वायू. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनुष्यामध्ये विचारांमध्ये ही स्थिरता हवी. जर स्थिर नसेल, स्थिरता नसेल तर चेतन संस्था ही फसली जाते. नको ते विचार या चेतन संस्थेमार्गे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. अचेतन संस्थेला आदेश देतात की तुला अमुक करायचं आहे. आणि अचेतन संस्था ही या पूर्ण चक्रांवरती जे नियंत्रण ठेवलेलं असतं त्याला त्या प्रमाणामध्ये खाद्य पुरवते. आणि हे खाद्य पुरवल्यानंतर ह्या चक्रांमध्ये असलेली बीज त्या पद्धतीने कार्यान्वित होऊन खालपासनं वरपर्यंत जात असतात, सरकत असतात, ज्ञानतंतून मार्ग सरकत असतात. पण जेव्हा हे स्वादिष्ठान चक्र नाभी चक्राकडे सरकायला लागतं आणि स्वादिष्ठान चक्र जेव्हा पूर्ण जागृत अवस्थेत येतं तेव्हा मनुष्य कुंडलिनीची पहिली पायरी ओलांडतो. कुंडलिनी जागृत कुठं बसलेली असते? तिथं. नाग आणा डोळ्यासमोर. तो फणा काढतो पण खालचं वेटोळं एका झटक्यात काय हलवत नाही. फक्त फणा वर काढतो. कुठपर्यंत वर काढतो? कधी आपण बघतो की नागाने फणा वर काढला, थोडा काढला वर, तर थोडा नसतो. तुम्ही शरीराच्या दृष्टीने जर विचार केला आणि असं धरून चाला की तुमच्या मूलाधार चक्रापाशी ते स्वादिष्ठान चक्र ह्याच्यामध्ये ह्या कुंडलिनी रूपी नाग तिथं आत्ता स्थित आहे. आणि त्यांनी जेव्हा तो फणा काढेल तेव्हा त्याचं जो फण्याचं टोक आहे हे तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत येऊन थांबतं.
सरळ वर येतं एका झटक्यात. म्हणजेच काय होतं की तुमचं नाभी चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र हे बायपास होतात. ही डायरेक्ट तुम्हाला मध्ये लागतच नाही. मार्ग जरी असले तरी लागत नाहीत, ओलांडून जातं ते. अज्ञात शक्ती. मग ही अज्ञात शक्ती कोण आहे? ते ही अचेतन संस्था आहे. मग आता गंमत कशी आहे की भगवंतांनी प्रत्येकाला मेंदूमध्ये देताना 2 रंग दिले. प्रत्येक चक्राचं सुद्धा रंग आहेत. मग ते रंग दिलेले आहेत. आपण एखादा म्हणतो अहो मी ध्यानाला बसले आणि मला निळं दिसलं, मला लाल दिसलं, मला हिरवं दिसलं. खोटं नसतं, खरं असतं हे. पण त्याचा अर्थ असा असतो की कुठल्या चक्रापर्यंत येऊन तुम्ही थांबलेला आहात, किंवा कुठलं एखादा समजा वाट म्हटला की नारंगी मला रंग दिसला छानपैकी, सगळं कसं नारंगी दिसलं, तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत झालं. कमी असेल तरी दिसतं आणि जास्त असेल तरी दिसतं. प्रमाणात असेल तर दिसतच नाही. डॉक्टर काय म्हणायचे, रंग कशासाठी पाहिजेत? अडकण्यासाठी का? हे 7 रंग म्हणजे ह्यात म्हणले सगळे, ह्या सप्तरंग म्हणजे या सगळ्या फसव्या रंगाच्या छटा आहेत की तुम्ही कशात अडकतात. आणि जेव्हा तुम्ही तिथं जवळ जाता, बघायला जाता, तेव्हा तो वायू तो रंगच बदलून टाकतो. बघताना लांब असतो. भगवंत रूप, भगवंत स्वरूप हे याचप्रमाणे आहे. मोरपिसाचा रंग का श्रीकृष्णाने मोरपीस धारण केलं आहे? कारण सांगूच शकत नाही कुठला रंग बघतो. निळा बघतोय, हिरवा बघतोय, गुलाबी बघतोय, जांभळा बघतोय का कुठला बघतोय, कळतच नाही. म्हणून तो भगवंत आहे, म्हणून ते चैतन्याचं स्वरूप आहे. मग असं हे चैतन्याचं स्वरूप, आपला देह, आपलं स्वाधिष्ठान चक्र आपल्याला जर स्थिर करायचं असेल, आपल्या कुंडलिनीची पायरी ओलांडायची जर असेल, तर मनुष्याला विचारांमध्ये चेतन अवस्थात येणारा प्रत्येक विचार हा सकारात्मक हाच घ्यायला पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतात. वाईट गोष्ट घडली तरी ती घडणारीच असते आणि ती घडणारीच होती, याच्यात बदलते काही नाही. जे कर्मामध्ये लिहिलेलं आहे, भगवंतच हा एवढ्या वृक्षांची पानं हलवतो, हे जर तुम्हाला मनामध्ये शंका नसताना खात्री असेल तरच या गोष्टीचा उपयोग होतो. नाही तर मग प्रश्न उपस्थित होतात. आणि हे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तुमची अचेतन संस्था ही बिघडली जाते. म्हणून जेव्हा स्वाधिष्ठान चक्र, जेव्हा आपण या चक्रांचा अभ्यास करतो, मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत जाताना ही जी बीजं आहेत, हे आत्ता नुसतं बोलल्यानंतरही तुम्ही हाताने त्याच्यामध्ये कागदावर लिहिली पाहिजे की याच्यात काय आहे. कारण ही बीजच शरीरामध्ये पुढं तुम्हाला वरती नेणार आहेत, नुसता उच्चारच नेणार आहेत. मग आपल्याला तिथपर्यंत तोंडापर्यंत आणायचं आहे. आपल्या मुखामध्ये लाळही जास्त उत्पन्न होता कामा नये आणि तोंडही कोरडं पडता कामा नये, ही अवस्था यायला पाहिजे. म्हणजे अति गरिबी पण नको, अति श्रीमंती पण नको, मिडल क्लास राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण दरवाजात गाडी आहे आणि पेट्रोल भरायला पैसे नाही तर असंही नको. आणि जन्म आहे पण अंगात वस्त्र पण नाही घालायला तर तसंही नको. आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, मग हा समाधान येतो. आणि मग हा एखाद्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला ही ठरवून विचारांमार्फत तुमच्या चेतन संस्थेला ही सांगायलाच लागेल की येणारा प्रत्येक विचार हा योग्यच आहे, ह्याच्यात अयोग्य काहीही नाही, हे मनाला तुमच्या पटवून द्यायलाच लागेल. जी ज्या लोकांनी आता जशी कृती सांगितली स्वाधिष्ठान चक्राची, ही दलांची, ज्यांची ब्लड प्रेशर वाढलेली आहे, ज्यांना अति साखर आहे, ज्यांना पॅरलाइज झालेले आहेत, त्यांचा जर अभ्यास केला तर मनाची, विचारांची अस्वस्थता किती आहे हे लक्षात येईल. आणि जिथं अस्वस्थता
तिथं प्रकाश उत्पन्न होत नाही. हलणारी ज्योत प्रकाश देत नाही, स्थिर ज्योत हीच प्रकाश देते. म्हणून जेव्हा अपान वायू आणि प्राणवायू स्वाधिष्ठान चक्रातनं नलिकेद्वारे जेव्हा मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करताना भांडणं करत असतात, तेव्हा आपण त्यांच्या विचारांचं खाद्यच जर बंद केलं, म्हणजे चुकीचे विचार डोक्यात टाकलेच नाहीत, आणलेच नाहीत, तर अपानवायू आणि प्राणवायू हे दोघं एकमेकांशी भांडू शकणार नाही आहेत. आणि हे जर भांडले नाही तर मनाची अस्वस्थता वाढणार नाही. ज्या व्यक्तींना कायम पोटाचा त्रास होतो, कायम गॅसेसचा त्रास होतो, कायम पाणी प्यायला लागतं, तोंडाला कोरड पडते, काही जणांची तोंडातनं लाळ गळते, बोलताना गळते, खाताना गळते, हे अस्वस्थतेचं लक्षण आहे. मग त्याच्यासाठी कुठलं तुम्हाला अँटासिड घेतलं किंवा गोळ्या घेतल्या, चूर्ण घेतलं तर त्याचा उपयोग होणार नाही आहे. कारण स्वाधिष्ठान चक्राला स्थिरता राहण्यासाठी जी गोष्ट पाहिजे ती जर तुम्ही दिलीत तर तुम्हाला बाकी करण्याची काही गरजच नाही आहे. आणि ह्याची अतिशय छान छान सगळी उदाहरणं आहेत. एका स्त्री, आता मला त्यांचं नाव माहीत नाही, हे आमच्या सरांनी आम्हाला जेव्हा हे शिकवलं तेव्हा एक मुळीक म्हणून आले होते. मुळीक हे प्राध्यापक राम भोसले जे मसाजिस्ट होते त्यांच्याकडे हे शिकलेले होते. ही मसाज कसा करायचा, कंपनं तशी पास करायची. मसाज म्हटल्यावर ते पूर्ण असे घासायचे नाहीत, अशा याच्याने ते करायचे. आपल्याला समोरच्याला बघणाऱ्याला हे तर काहीच करत नाहीत, मग कसं बरा होतो? तर शरीरातल्या चक्रांमधली बीज स्वच्छ करायला दाबायला लागत नाही, नुसता स्पर्श केला तरी पुरेसा होतो. तसं तेव्हा त्यांनी ते एक उदाहरण सांगितलं की एका बाईंना कॅन्सर झालेला होता. घडलेली सत्य घटना आहे. कॅन्सर झालेला होता आणि तो ॲडव्हान्स स्टेजमधला कॅन्सर, की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला केमो आपण करू, बऱ्याच केमो घ्यायला लागतील. आणि त्या बाई ॲथलेट होत्या, होत्या म्हणजे आहेत अजून. पण असा एवढा ॲडव्हान्स कॅन्सर, आणि डॉक्टरांनी जेव्हा स्पष्ट सांगितलं की तुम्हाला कॅन्सरमुळं जास्त काही हे होणार नाही, की एवढा तो शरीरात पसरलेला आहे. आणि एक दिवस त्या चक्कर येऊन पडल्या, आणि चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि 7 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. आणि 7व्या दिवशी त्या जेव्हा उठल्या, त्या व्यवस्थित उठल्या. आणि जेव्हा त्या उठल्यानंतर त्यांचं चेकिंग परत केलं, कारण जागृत अवस्थेत होणारं चेकिंग वेगळं, आणि मनुष्य जेव्हा बेशुद्ध अवस्थेत असतो तेव्हा होणारं चेकिंग वेगळं. कारण तेव्हा मेंदू पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवत नाही, म्हणून जागृत अवस्थेत केलेलं चेकिंग हे नेहमी महत्त्वाचं. आणि तेव्हा डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की या बाईंच्या शरीरामध्ये कॅन्सर राहिलेलाच नाही. बघा, आता त्या बेशुद्ध पडल्या, हॉस्पिटलमध्ये नेलं, 7 दिवस बेशुद्ध होत्या. 7व्या दिवशी जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्या उठल्या शब्द मी मुद्दामून एवढ्यासाठी वापरला की पेशंट जेव्हा असा 5-6 दिवसांना उठतो तेव्हा त्याला चालता पण येत नाही, बसता पण येत नाही, त्या उठल्या. आणि जेव्हा त्यांचं चेकिंग केलं तेव्हा डॉक्टरांना लक्षात आलं की यांच्या शरीरामध्ये कॅन्सर नाही. आणि मग जेव्हा त्या बाईंशी बोलणं झालं तेव्हा त्या बाईंनी सांगितलं की मी जेव्हा बेशुद्ध झाले तेव्हा माझ्या शरीरामधलं दुसरं शरीर, ह्या दुसऱ्या शरीराने माझ्या शरीराचा ताबा घेतला आणि त्याला जो नको आहे तो रोग त्यांनी तो काढला. आता आपण ऐकलं, जर तुम्ही आता मी हे सांगतोय हे ऐकताना वाटेल काहीतरी काय असं काय होतं, पण असंच घडलं. आणि हे प्रूव्ह आहे की मनुष्याला 2 देह असतात. जेव्हा मनुष्य अगदी देहाने देह जरी ठेवतो तेव्हा आत्मा जो असतो तो बाजूला बसून बघत असतो. त्याला काही फक्त कळता येत नाही, कळत नाही की काय चाललं आणि काय नाही चाललं, तो बघत असतो.
त्याला आचार विचार काही नसतं, तर हाच देह या देहाने तो कॅन्सर बाजूला काढला. म्हणजे ज्या देहाला तो कॅन्सर झालेला होता तो देहच बदलला गेला आणि नवीन देह, जसं एक साप काट टाकतो तसा या बाईंच्या बाबतीत झालं. आत्ता क्रियायोग घेणारे अरविंदजी आहेत, त्यांच्या बाबतीत असं झालं होतं. ते तर आहेत अजून, त्यांचा नंबरही माझ्याकडे आहे, की ते स्वतः जेव्हा बेशुद्ध अवस्थेत गेले, कोमात गेले, आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता आहे ना आपण सगळं मशीन काढू, ते एकदम जागृत अवस्थेत आले आणि सगळे अगोदरचे रोग गेलेले, सगळं गेलेलं, काहीही नाही. कसं शक्य झालं? आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्या 7 दिवसामध्ये कोणाकोणाकडे जाऊन आलो, कोणाकोणाच्या घरात जाऊन आलो, त्यांची नावं पार त्यांनी सांगितली. त्यामुळे नंतर त्यांची आणि माझी भेट जेव्हा झाली डॉक्टर डोळ्यांच्या क्लिनिकमध्ये, तेव्हा त्यांना एक वेगळ्या प्रकारचा गंध त्यांना दिला गेला. आणि फक्त तेवढंच, आता अर्थात ते डॉक्टरांनी सांगितलं यांना हा गंध दाखवा, कारण ज्या घरामध्ये ते गेले होते तेव्हा त्यांनी त्या घरामध्ये हा गंध त्यांनी घेतलेला आहे म्हणून त्यांना दिला. म्हटलं हा तुम्हाला आठवतो का बघा. आणि त्यांना एका क्षणात आठवलं की हा गंध त्या घरामध्ये मी घेतला होता, कारण ते दत्तात्रयांचं घर होतं. अण्णावा सकट त्यांनी सांगितलं. मग आता ह्या गोष्टी नाही आहेत का? तर ह्या गोष्टी आहेत. पण मग ह्या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला चक्र, आपला देह हा कळणं गरजेचं आहे. कारण जर मनुष्याला देहच कळाला नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. पण स्वाधिष्ठान चक्राकडनं तुम्ही मणिपूर चक्राकडं, नाभी चक्राकडं जाताना तुम्हाला स्वतःच्या देहाला आत्तापासूनच सुरुवात करायला पाहिजे की जी स्थिती आहे, तुम्हाला आत्ता खायला मिळालं आनंदी राहा, नाही मिळालं आनंदी राहा, तुम्हाला जखमा झाल्या आनंदी राहा, तुमच्या बाबतीत जी जी कृती होती ती आनंदी राहा. कारण अचेतन संस्थेला तुम्ही जी गोष्ट देणार आहात ती गोष्ट तुमच्या चक्रावरती काम करणार आहे, हे लक्षात ठेवा. क्षणामध्ये आलेला विचार पुढच्या क्षणी जर नसेल तर तुम्हाला असं वाटेल की मी वेगळा झालो, तर तो नाही. कारण अचेतन संस्था ही अगोदरच तो सिग्नल, ती गोष्ट स्वाधिष्ठान चक्राकडं सोपवून मोकळी झालेली असते. तो परिणाम त्या शरीरावरती, त्या चक्रावरती आणि त्या चक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या प्रत्येक अवयवावरती झालेला असतो. हृदयविकार एखाद्या जणाला पटकन होतो, नाही तर ब्लड प्रेशर कमी जास्त होत राहतं, साखर कमी जास्त होत राहते. का होत राहते? गोळी घेतली पण साखर आमची कमीच होत नाही किंवा वाढतच नाही किंवा नीट नियंत्रणात राहत नाही, काही खात नाही, काही होत नाही, सगळी पथ्य पाळतो पण साखर वाढतेच. का वाढते? स्वाधिष्ठान चक्र दूषित, अपान दूषित. फक्त दोघा वायूंमध्ये चाललेली भांडणं. का भांडणं चाललेली आहेत? कारण तुम्हीच त्यांना खाद्य दिलं, अचेतन संस्थेमार्फत तुम्ही त्यांचं कार्य बिघडवलं. तुझं कार्य आहे, तू करायला पाहिजे. अपान वायू त्याचं काम करत असताना प्राणवायू तिथं त्याच्यामध्ये यायलाच कशाला पाहिजे? तो तिथं येऊन मध्ये त्या अपान वायूला बिघडवतो. मग मी या घराचा प्रमुख आहे, मी करीन तोच कायदा, असं जेव्हा तो प्रमुख सांगतो, मग तो म्हणतो ठीक आहे का, तू जाऊ देत नाहीस का? नको, मग मी इकडनं जातो. म्हणून मग तो हृदयाच्या त्या मुख्य शिरेतनं शिरतो आणि मग हृदयाकडं सरकतो आणि मग हृदयावरती ताण येतो. योग ब्रह्मविद्या, योग कवण विद्या, योग द्रवण विद्या आणि ह्या योग क्रिया लाहिडी महाशय यांनी त्याच्यावरती कमांड होती. लाहडी महाशय यांचं पुस्तक कोणी घेऊन वाचावं, योगक्रियेचं, अतिशय सुंदर आहे. हे मी जे बोलतोय याच्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्यांच्या वेगळ्या भाषेने असतील, योगक्रियेद्वारे असतील, पण ह्या त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत की मनुष्याचा देह मनुष्य स्वतःच्याच हाताने कसा संपवून घेतो आणि मध्ये 100 वर्ष जगतात. ते का जगतात? तर त्याचं कारण असं आहे की त्यांच्या अचेतन संस्थामध्ये कधीही नकारात्मक विचार येत नाहीत.
तुम्ही फक्त नकारात्मक विचार मनामध्ये आणू नका. तुमचं शरीर तुम्हाला उत्तम साथ देईल. तुम्ही गोळी जरी घेतलीत किंवा नाही जरी घेतलीत तरी तुमचं शरीर सर्व नियंत्रणात ठेवणार आहे. आणि अशी इतकी उदाहरणं आहेत. पायाची ऑपरेशन करायला सांगितलेले, डोळे काढायला सांगितलेले, या सगळ्यांचे गोष्टी बऱ्या झालेल्या आहेत. त्या जाईल आजींचं मागच्या वेळी उदाहरण मी सांगितलेलं होतं. कधीतरी एका कुठल्या तरी याच्यात सांगितलं की त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. त्यांचंही सांगितलेलं होतं. मंत्र म्हणायला सांगितलं होते. काय होते? ही बीजच होती. फक्त त्याला हाक मारायची, अरे उठ रे, अरे उठ रे. त्याला फक्त जागृत ठेवायचं त्या बीजाला. आहे ना रे, आहे ना रे, झोपला नाही आहेस ना. आपण म्हणतो ना गाडी चालवताना ड्रायव्हरच्या बाजूला जो झोपणार नाही त्याला बसवावं. का? तर त्याला तो समोर बसण्यासाठी नाही, ड्रायव्हरला जागं ठेवण्यासाठी. मग हे मंत्र विचारांनी, म्हणण्यानी तुमचं चक्र हे जागृत राहतं. मग त्या चक्राची जी बीजं आहेत, जी दिलेली आहेत, त्याला जागृत करण्यासाठी तुम्हाला तसा उच्चार करणं गरजेचं आहे. तुम्ही उच्चार कसा करता हे महत्त्वाचं नाही, उच्चार करता हे महत्त्वाचं आहे. आणि मग ह्या बीजांमधनं काही काही जी अक्षरं तयार होतात, जी नावं तयार होतात, ही त्या देहावरती त्याप्रमाणे परिणाम करतात. म्हणून जे म्हणतात की नावात काय आहे, नावातच सर्व आहे. त्याचं कारण असं की ती बीजं असतात. जाई, जुई ही फुलं जी असतात किती टिकणार? अबोली किती टिकणार? ही त्याची जर प्रत्येक वेगळं जर तुम्ही शब्द केलात आणि त्याचं जर वर्गीकरण करून काढलं तर तेवढा त्यांना त्यांच्यातनं सुगंध येतो, पण त्यातलं अग्नितत्व लवकर संपतं. म्हणून जी माणसं दीर्घ आजारी असतात ना, यांचं नावंसुद्धा घेऊन आपण एक बघावं की यांची नावं काय ठेवलेली आहेत. कारण फक्त उच्चारांनी त्यांच्या शरीरातली चक्र बिघडत असतात. कॅन्सर झालेल्या प्रत्येक माणसाचं स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र हे बिघडलेलंच असतं. त्याच्याशिवाय कॅन्सर होऊच शकत नाही. कारण ती ऊर्जा जी आहे, जी नाभी चक्रामध्ये आहे, आपण तो पुढच्या भागात बघणार. कारण नाभी चक्र काय हे कळणं आणि तो भाग अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याच्या आधी त्याचा जो दरवाजा आहे हा आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाभी चक्राचा दरवाजा काय? कारण सगळं त्याच्या भोवतीच फिरणारी गोष्ट आहे. अख्खं ब्रह्मांड, शरीराचा मधला भाग कुठला? तर नाभी. आपला डावा आणि उजवा असं दोन्हीकडनं जर मोजलं तर नाभी जशी असते तिथनं बरोबर येतं. पोटाच्या डॉक्टरांमध्ये किंवा कुठं जर असेल, शर्ट वर करून बघा, नाभी बघतात डॉक्टर. बाहेर आली आहे का, आत किती गेली आहे, याच्यावरनं कळतं की आत काय. ते वैद्यकीयदृष्ट्या बघत असतात तुमच्या शरीरात अवयवात दोष काय. पण हा मुळामध्ये तुमच्या पाकळ्यांमध्ये, दलांमध्ये झालेला बिघाड असतो. आणि हा जर आपल्याला बिघाड आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये नको असेल तर या क्षणापासून आपल्या मेंदूला, चेतन अवस्थेला काय खायला द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. त्याच्यात जर चूक झाली तर शरीराचं गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा एकदा जर कंट्रोल गेला, चक्र आहे, चक्र का म्हटलेलं आहे? एखादं चक्र जर तुम्ही हाताने फिरवलं तर थांबवायचं म्हटलं तर तुम्हाला स्वतःचाही कुठेतरी हात कापू शकतो किंवा काही होऊ शकतो. कुठली तरी ऊर्जा बंद करायला लागते तेव्हाच ते थांबणार आहे. मग हे जर चक्र थांबवायचं असेल किंवा जर ते नियंत्रित करायचं असेल तर त्याच्यासाठी अचेतन अवस्था, अचेतन संस्थेवरती विजय मिळवणं गरजेचं आहे. मग ज्यांना पोटाचा विकार आहे, ज्यांना वायूचा विकार आहे, ज्यांना किडनीचा विकार आहे, ज्यांना हृदयाचा विकार आहे, त्यांनी यम, यम म्हणजे य आणि म नाही, य वर अनुस्वार, यम, बम, मम आणि रम, अग्नितत्वाचं सर्वोत्कृष्ट काम करणारं बीज म्हणजे रम, र आणि त्याच्यावरती अनुस्वार. रम, यम, बम, मम आणि शेवटचं कम, क कमळातला आणि त्याच्यावरचे अनुस्वार. ह्याचा जर उच्चार तुम्ही दाब देऊन केलात तर तुमच्या शरीरातला वायूही मोकळा होईल
आणि स्वाधिष्ठान चक्रामधली तुमची जी दलं आहेत ही त्यांना कार्यान्वित होण्यासाठी सिग्नल मिळेल, त्यांना कळेल, त्या दलांना कळेल की मला कोणीतरी हाक मारत आहे. कारण मग जसा खालून वर येतो तसाच तो वरून परत खाली जातो आणि सांगतो. नाग वर आला तो काय कायम काही फणा काढून बसत नाही. तो जसा जातो तो काय असा इकडं तिकडं फिरत खाली जात नाही. जसा फणा काढतो तसाच खाली येतो. ही कृती कुंडलिनी का म्हटलं तर त्याला नावं का दिलेली आहेत तर ती उगाच कोणीतरी ठरवून दिलेली नाही आहेत. त्याची आकृती काय दिली आहे तर ती कशी जसा तो उभा राहतो तसाच तो खाली जातो. म्हणजे ज्या मार्गाने हे बीज स्वाधिष्ठान चक्रामार्फत आज्ञाचक्रापर्यंत झटक्यात वर जातं तसंच ते खाली येतं. पण ते किती जागृत अवस्थेत असतं ते मूलाधार चक्रावरती असतं. नुसतं शेपटाला कळलं कुठं झालं की लगेच फाटकन ते वर येतं. म्हणून रा आणि राम शब्द का वापरला जातात. रा अग्नितत्वाचं बीज आणि कुठंही परस्पर लगेच डायरेक्ट एंट्री. नुसता शब्द हा प्रश्नही उत्पन्न करतो आणि उत्तरही देतो. तुला पोळी पाहिजे का म्हणजे त्याच्यात घाल म्हणणार नाही. म्हणजे पाहिजे ना बाबा. म्हणजे एक शब्द हे किती खालीवर करत असतो, त्याची गती किती खालीवर असते हे कळणं गरजेचं आहे. म्हणून रामनाम घेताना सुद्धा कुठल्या शब्दावरती किती दाब द्यायचा आहे हे कळणं गरजेचं आहे. म्हणून रम त्याच्यामध्ये उच्चार आणि त्याचा आवाज त्याचा ध्वनी एवढा झाला पाहिजे की तुमच्या कानामधनं व्हायब्रेशन कंपनं बाहेर आली पाहिजे. रम यम बम मम कम या बीजांचा अभ्यास रोज बसून हा करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत पुढचं मणिपूर चक्रातलं बीज 10 दल आहेत मणिपूर चक्रामध्ये आणि ही 10 दलं म्हणजे आपल्या दश इंद्रियांचा कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं बीज हे आपलं ज्याचं पूर्ण शरीर त्याच्यावरती अवलंबून आहे ते बीज, ते चक्र म्हणजे नाभीचक्र, मणिपूर चक्र, सूर्यचक्र, अग्निदेवता हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.